नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. सरकारला हा अहवाल सादर केल्यावरच कर्जमाफीचा निकष स्पष्ट होणार. नक्की अहवालात आहे तरी काय? कर्जमाफी समिती अहवाल. कर्जमाफीचा अहवाल गेल्या आठवड्यात राज्य सरकारकडे सादर केला जाणार होता. मात्र अजूनही त्या संदर्भात अभ्यास सुरू असल्याचे सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कांदा मार्केट. 10 मार्च रोजी लालसह उन्हाळ कांद्याला काय भाव मिळाला? वाचा जिल्ह्यानिहाय बाजारभाव. आज 10 मार्च रोजी राज्यातील कांदा मार्केटमध्ये जवळपास 1.25 लाख क्विंटल आवक झाली. घरावरील सौर ऊर्जा प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार. या ग्राहकांना मिळणार लाभ. वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य येते आणि अतिरिक्त वीज वितरणला विकून उत्पन्नही मिळवता येते. पॅक हाऊस स्कीम. शेतमालाचे नुकसान टाळा. पॅक हाऊस उभारणीसाठी मिळणार लाखोंचे अनुदान. फळे व भाजीपाल्याची काढणीनंतर मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. ही समस्या दूर करण्यासाठी शासनाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत पॅक हाऊस योजना सुरू केली आहे. जाणून घ्या सविस्तर. हळद मार्केट. सोन्यासारख्या हळदीला भाव नाही. युद्धामुळे बाजारात मंदी. आंतरराष्ट्रीय तणाव आणि युद्धाच्या शक्यतेमुळे व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतल्याने हळदीचे भाव घसरले आहेत. हळद मार्केट. अँटीसायक्लोनचा मोठा परिणाम. राज्यात या जिल्ह्यात दिला उष्णतेच्या लाटेचा इशारा. उष्णतेच्या लाटेचा विपरीत परिणाम म्हणून मुंबईचे कमाल तापमान सोमवारी 38.4 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून मंगळवारीही पारा 38 वर राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. टरबूज शेती ठरली फायदेशीर. 4.25 एकरातून तब्बल 18 लाखांचे उत्पन्न. कसं केलं नियोजन? शेतकरी बालचंद्र पाटील यांनी 4.25 एकर क्षेत्रात टरबूजाची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवले आहे. साखर कारखाने. साखर कारखानदारी दिवाळखोरीत जाण्याची नेमकी कारणे काय आहेत? वाचा सविस्तर. धोरणामुळे साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. हे अर्ध सत्य आहे. खरी कारणे यापेक्षा वेगळी आहे. यूट्यूबवर पाहून फुलवली इलायची केळीची शेती. एका घडामध्ये 9 ते 10 फण्या. तरुण शेतकऱ्याची किमया. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या केळीच्या जातीची लागवड करून तालुक्यात पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे. चोरांच्या भीतीने 4.5 लाखाचं मंगळसूत्र गोठ्यात ठेवलं. तेच गायीने गिळलं. वाचा पुढे काय झालं. चोरीच्या घटना वाढल्याने सुमारे 3 तोळ्याची सोन्याची पोत रात्रीच्या वेळी गोणीत ठेवली.